गुड मॉर्निंग गाईज. बघा इथे कसा पाऊस चालू आहे. आज तर आमच्या इकडं पाऊस होता दिवाळीनिमित्त. दिवाळीचं जसं काय पावसाने खूप छान आगमन केलं होतं. तर एवढ्या पावसात म्हणजे मी तीनला उठलेले चक्के म्हणजे आवरलं आणि जाते बघा माझ्या बहिणीकडं, कारण की मला बरं वाटत नव्हतं म्हणून मी झोपलेली होते. आता मग मी माझ्या बहिणीकडे जाते पावसा पाण्याचं. आणि त्यानंतर बघा हे माझ्या बहिणी माझ्या मम्मीने ना कमळ आणले बघा पूजेसाठी. तर ते कमळ मी दाखवते बघा. मस्त आहे ना कमळ गाईज. असंच कमळ आपल्याला पूजेला पाहिजे. आणि माझ्या खायला आणले बघा माझ्या बहिणी. मला उपवास असल्यामुळं मला काय खायला नाही भेटलं. मी खूप मिस करते खाणं, पण काय करू आता, खावं लागेल थोडं. म्हणजे त्यांचं बघूनच पोट भरावं लागेल. आणि माझा भाऊ म्हणतो व्हिडिओ बघून की माझा व्हिडिओ नको काढू. आता हे बघा यांचं चालू आहे, माझ्या बहिणीचं यांचं चालू आहे की तर मग मी काय केलं, रसगुल्ला खाल्ला. कारण की मी म्हटलं रसगुल्ला उपवासाला चालतो ना. आमच्या इकडे तर चालतो, पण कोणाकोणा इकडे चालत नाही हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मग मी रसगुल्ला काढून घेतला आणि हळूहळू आता रसगुल्ला बाईट करणार आहे. आणि मी किती रसगुल्ले घेतले बघा, 2 घेतले. आणि थोडंसं त्याच्यात आपलं हे टाकलं, काय बोलतात गड्या त्याला, विसरले मी आता. आणि इकडे यांचं वाढणं चालू आहे बघा प्रॉपर. माझ्या मम्मीने यांच्यासाठी काय, माझ्या मुलाने डोसा खातोय आणि माझी सिस्टर मेंदूवडा आणि मी रसगुल्ला. हे बघा मस्त खाते. माझा चेहरा बघा जरा सुकलेला आहे, पण जरा व्यवस्थित आहे त्या मानाने. आणि मी रसगुल्ला खाता खाता म्हणजे मला चांगला वाटतोय रसगुल्ला एकदम. आणि भारी वाटतोय जरा टेस्टला, तोंडाला पाणीच आलं. आणि हे बघा यांचं चालू आहे बरं, रसगुल्ला मेंदूवडा खाणं. आणि रसगुल्ला तर कोणी नाही खाल्ला, पण मेंदूवडा आणि काय डोसा हे चालूच आहे त्यांचं. माझी बहीण मस्त वाढून घेते. मला म्हणते खाय ना दीदी. तिला मेंदूवडा खूप आवडतो. कोणाकोणाला मेंदूवडा आवडतो, पण भारी वाटत होतं मला. पण त्यानंतर मी दिवाळीचा आवडला बघा रात्रीचा. आणि मी ही साडी घातली आज दिवाळीला. मम्मीने घेतली मला ही साडी यावर्षी दिवाळीला. यावर्षी मी जॉबला नसल्यामुळे, मला सध्या माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी गुपचूप मम्मीकडून घेऊन टाकली साडी. म्हटलं जाऊ दे आपल्याला तेवढी दिवाळी. आणि ही बघा मी आता पूजा करते थोडा देवीची. म्हणजे मी आज पूजा मांडली आणि पूजा करते. त्यानंतर छान असं वरण बनवलं मी जेवायला. वरण भात. आणि मी एकटी जेवते कारण की माझे मुलं मम्मीकडे जेवायला आहे. त्यांना मम्मीने मस्त खीर पुरी बनवलेली आहे. त्यानंतर मी जेवण करून माझ्या मम्मीकडे गेले पूजा करायला. तर मम्मीने मला पूजा करायला सांगितले. हे बघा राज पाया पडतोय. माझ्या सिस्टरने यांनी छान आवरलं. आणि त्यांचं आवरणं झाल्यावर बघा पूजा जे पण बघतोय त्यांची पूजा कशी करणं चालू आहे. आज दीपावली असल्यामुळं, म्हणजे ती दीपावलीचा ब्लॉग मी लेट टाकते थोडासा, पण दीपावली असल्यामुळे सगळेजण आनंदी. आणि हे बाहेर फटाके फोडणं चालू माझ्या सिस्टरचं, माझ्या मुलांचं. मस्त फटाके फोडत आहेत बघा बाहेर. जर मुलांना आजकाल भीतीच वाटत नाही थोडी पण फटाके फोडायची. ही माझी मम्मी त्यांना पेटवून देते. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा माझी मम्मी एवढी घाबरायची की नको नको तुम्हाला पोळल असं तसं. पण मुलं म्हटले ना, मुलं ऐकत नाहीत कोणाचं. आणि फटाके शेवटी फोडून राहिले त्यांनी. आणि त्यानंतर हे मम्मी पप्पा जेवण करतायत त्यांच्या घरी. मस्त आरामशीर. माझ्याकडचंच